कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असून यंदा तो काँग्रेस पक्षाला मिळावा अशी मागणी कर्जत जामखेड काँग्रेसने केली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने मित्रत्वाचा आणि आघाडीचा धर्म पाळला. आता राष्ट्रवादीत शरद पवार गटाला बारामतीची जागा मोकळी झाली असून रोहित पवार यांनी बारामतीतून लढावे. यंदा रोहित पवारांनी मैत्रीचा मान राखत कर्जत जामखेडची जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी कर्जत जामखेड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी कर्जत येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. विधानसभेसाठी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट कैलास शेवाळे यांच्या उमेदवारीची मागणी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे. आमदार रोहित पवार काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सहकार्याने आमदार झाले आहेत, परंतु निवडणूक आल्यानंतर त्यांनी मित्र पक्षाला कायम दुय्यम वागणूक दिली. कधीही काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले नाही अशी टीका यावेळी ॲडव्होकेट कैलास शेवाळे यांनी केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपंचायत निवडणुका, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला दुय्यमच वागणूक दिली आहे. त्यांच्या पक्षाचे लोक त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहिले नाहीत, मात्र आम्ही काँग्रेस म्हणून त्यांच्याबरोबर नेहमी प्रामाणिक राहिलो आहोत. आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडची जागा ही काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे करणार असल्याचे ॲडव्होकेट शेवाळे यांनी यावेळी सांगितले.